राजीनामा घ्यावा असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे असं प्रत्येक संतोष देशमुखांसाठी लढणाऱ्या प्रत्येक माणसाचं तेच आहे म्हणणं की जोपर्यंत धनंजय मुंडे तिथे पदावर आहेत, मंत्रिपदावर आहेत, तोपर्यंत खालचा तपास होणार नाही। हे मी एकदा नाही अनेक वेळा म्हणतेय की खालचा तपास जो आहे आपण SIT पासून बघतोय, अगदी जेव्हापासून वाल्मिक कराडनी शरणागती घेतली होती तेव्हापासून आपण बघतोय तो ड्रामा, त्यानंतर SITचा ड्रामा, त्यानंतर चौकशीचा ड्रामा, मग त्यांना दिले गेलेली न्यायालयीन कोठडी, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात त्यांची बडदास्त ठेवण्यात आली, तो ड्रामा, हे सारखा ड्रामावर ड्रामा होत राहणार आहे आणि चौकशी मात्र काही होणार नाही। म्हणून धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यायला पाहिजे आणि जर हा घेतला गेला नाही तर अजून 4 दिवस मी वाट बघेन। शुक्रवारी मी असं ठरवलंय की मी कितीही माझा 36चा आकडा जरी अजित पवारांवर असला तरी मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि त्यांच्याकडनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे। संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की वाल्मिकी कराड सरेंडर होण्यापासून रुग्णालयात त्यांना VIP ट्रीटमेंट देण्यात आली होती। संदीप क्षीरसागर काय, सगळेच जण त्यांच्या विरुद्ध जे लढतायत, प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला हेच म्हणतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे। अजित पवार का घेत नाहीयेत, का मुख्यमंत्री घेत नाहीयेत मला खरंच कळत नाहीये, पण मला धक्का बसतोय की लोकांच्या भावनेची काडी मात्र ही किंमत आता उरलेली नाहीये। यांना दिसतात फक्त राजकारणातली गणितं आणि हेच जर करत राहिले, मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही, अजित पवारांनी घेतली नाही तर काही दिवसात याची फळं सुद्धा यांना भोगावी लागतील। जनता इतकी नाराज झाली आता की जोपर्यंत धनंजय मुंडेला बाहेर करत नाहीत तोपर्यंत सगळे आता जनता ठरवून यांना धडा शिकवेल याच्यात काही शंकाच नाही। तृप्ती देसाई यांनी मागणी केली आहे की वाल्मिकी कराडच्या मर्जीने जे अधिकारी, पोलीस अधिकारी काम करतात बीड जिल्ह्यातील, त्यांच्यावर जिल्ह्यातून बदली करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तृप्ती देसाईंनी मागणी केली की बदली करायला हवी। मी तर म्हणते त्यांना बडतर्फ करण्यात यावं, कारण त्यांनी जे गुन्हे केलेत, आज राजेश पाटील यांनी जर त्याचं काम केलं असतं, 29 तारखेला जर त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असता तर आज संतोष देशमुखांचे प्राण गेले नसते। पण राजेश पाटील हे तेव्हा विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड बरोबर फिरत त्यांच्या ऑफिसमध्ये काय जातात, असे ऑफिसर जर असले तर असेच गुन्हे घडत राहणार। म्हणून यांना त्यांची बदली नाही, त्यांना बडतर्फ करायला हवं आणि गुन्हेगार म्हणून सह आरोपी करायला हवं, ही माझी मागणी आहे। त्यांनी 26 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाची यादी पण तयार केली आहे जे याच्यामध्ये समावेश। मी जसं मी म्हटलं की विष्णू चाटे यांना जेव्हा न्यायालयीन कोठडी दिली त्यांनी चॉईस ऑफ जेल मागितला, आधी मला बीड नको आणि मला लातूर द्या, तर तेव्हा मी देखील 8 जणांची यादी ही मी ADGंकडे दिली आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना लातूर जेलमधनं बाहेर काढून आर्थर रोड जेलमध्ये टाका, त्यांना पण टाका आणि वाल्मिक कराडला पण टाका, ही मागणी आहे। आणि जसं म्हणतात की त्यांनी जर 24 लोकांची यादी जर केली असेल तर अशा सगळ्या 26 लोकांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण नुसतीच बदलीची नाही, त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, कारण असे गुन्हे अशा अधिकाऱ्यांमुळेच घडतात। निलेश राणे यांनी सांगितलं की संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चा निघतात, मात्र मोर्चाला मोठे नेते उपस्थित राहताना दिसत नाही। निलेश राणे यांचं हे अजब वक्तव्य ऐकून थोडीशी गंमत वाटली की खरं तर संतोष देशमुख यांच्या इतक्या मोठ्या हत्येनंतर सगळ्या मोठ्या नेत्यांनी लावून धरायला पाहिजे होतं आणि खरं तर 24 तासात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, पण ते अतिशय योग्य म्हणतायत, सगळ्यांनी यायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांनी यायला हवं होतं, अजित पवारांनी यायला हवं होतं, सगळ्या मोठ्या नेत्यांनी मोर्चात यायला हवं होतं, अगदी निलेश राणे, नितेश राणे यांनी देखील यायला हवं होतं, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी देखील यायला हवं होतं, पण धनंजय मुंडे कधी गेले नाहीत, कधी फोन केले नाहीत। ह्याच्याच वरून आपल्याला कळतंय की या वाल्मिक कराडला जे टोटल समर्थन आहे ना ते धनंजय मुंडे यांचं आहे, म्हणूनच त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.